पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती। स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। जिल्हा परिषद गटातून शिवसेना सीमा समीर महाबळे, तर आंबेवाडी गणातून सुरेश महाबळे, कोलाड गणातून शोभा मंगेश सरपळे, शिवसेना शिंदे गट आंबेवाडी गणातील उमेदवारांचे मंदिरात साकडे, शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल। आंबेवाडी येथील श्री अंबर सावत महाराज मंदिर आंबेवाडी येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी दर्शन घेऊन साकडे घातले। यानंतर सर्व उमेदवार समर्थकांसह जल्लोषात रोहा येथे फॉर्म भरण्यासाठी रवाना झाले। यावेळी आंबेवाडी जिल्हा परिषद गण 40 मधून सौ सीमा समीर महाबळे, आंबेवाडी पंचायत समिती गण क्रमांक 80 मधून सुरेश शांताराम महाबळे, तसेच कोलाड पंचायत समिती गण 79 मधून शोभा मंगेश सरपळे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली। मंदिर परिसरात समर्थकांनी घोषणाबाजी करत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केलं होतं। विकासाचा नवा अध्याय सुरू करू असा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला। स्थानिक विकास, पाणी पुरवठा, रस्ते, रोजगार आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्याचं आश्वासनही उमेदवारांकडून देण्यात आलं। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामुळे आंबेवाडी आणि कोलाड परिसरातील निवडणूक वातावरण अधिक तापलं असून येत्या काळात प्रचाराला वेग येणार असल्याचं चित्र दिसतंय। स्वराज दर्शन, रोहा रायगड प्रतिनिधी अजय परदेशी। पहिले अधिकृत भूमिका काय आहे? ही भूमिका असेल जिल्हा परिषद आता होऊ घातलेले आहेत। जिल्हा परिषदच्या पंचायत समिती गणातून मी स्वतः सुरेश महाबळे उभा आहे आणि जिल्हा परिषदेतून आमच्या सीमा समीर महाबळे या उभे आहेत आणि दुसऱ्या पंचायतून गणातून शोभा मंगेश सरपळे या उभे आहेत। आमची अशी निशाणी आमची आहे धनुष्यबाण आहे। आम्ही उभे का राहिलो की बलाढ्य समोरच्या व्यक्तीसमोर आणि अनेक वर्ष आम्ही काम केलं, त्याने आम्हाला वेळोवेळी कुठल्याही गोष्टीचा हे विचार न करता आम्हाला डावळलं गेलं। त्याच्यामुळं मी गेली 2 महिन्यापूर्वी आम्ही शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। हे प्रवेश करत असताना आम्हाला त्या ठिकाणीचा बदल करायचा आहे की जेणेकरून जी मक्तेदारी ज्याची कोणाची आहे ती मक्तेदारी मोडून काढायची आहे। पण त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि आमची निशाणी आहे धनुष्यबाण आणि झेंडा भगवा फडकवणारं त्याच्यासोबत असल्यानं आहे एकटा टायगर। दुसरं या ठिकाणी विश्वास ठेवून आम्ही भरतशेठ भोगाले साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी कामाला लागलो आहोत अशी आमची विचारसरणी आहे आणि मनापासून आम्ही तिन्हीचे 3 उमेदवार प्रामाणिकपणे निवडून येण्याची ताकद ठेवली आमची। भूमिका काय आहे? आज आमच्या आंबेवाडी मतदारसंघातले सर्व शिवसैनिक आणि आमचे 3 उमेदवार रायगड जिल्हा परिषद मतदारसंघ 40 आंबेवाडी या मतदारसंघातून सीमा समीर महाबळे या आमच्या वहिनी आहेत, त्या आज इथून निवडणूक लढवत आहेत। तसे आंबेवाडी आपल्या कोलाड पंचायत समिती गणातून आमच्या वहिनी शोभा मंगेश सरपळे, तसेच आंबेवाडी जिल्हा पंचायत समिती गणातून सुरेश शांताराम महाबळे हे निवडणूक लढवत आहेत। आणि ही सगळी मंडळी जी आहे ही अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठलेली आहे। जो कोलाड नाक्यावर जो काय हायवेचा प्रश्न होता, तिथे काय आज परिस्थिती लोकांची फार दुर्दश अवस्था आहे आणि आज कोलाड विभागातील अनेक नागरिक अनेक प्रश्नांसाठी अनेक शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारत असताना सुद्धा, कोलाडमध्ये महाबलाढ्य सत्ता असताना सुद्धा आमच्या इथले ग्रामस्थ आणि आंबेवाडी मतदारसंघातले सर्व नागरिक यांना कुठलीही मूलभूत सुविधा आणि कुठल्याही विकास कामांची काही योजना होत नसल्यामुळं या सगळ्या भगिनींनी आज एक चांगला निर्णय घेतलेला आहे। त्या भगिनी ह्यापूर्वी राजकारणात नव्हत्या, पण त्यांच्याकडून एक गोरगरिबांची सेवा आणि एक विकासात्मक चांगलं व्हावं आणि आमच्या आंबेवाडी मतदारसंघातून गोरगरिबांची त्यांना चांगली सेवा करण्यात यावी या उद्देशाने हे सर्व मंडळी आम्ही आज एकत्र आहोत। हीच आणि आमचा एकच निर्धार आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आंबेवाडी या 3 सीट आम्ही एक विचार आणि एक निर्धार निवडून आणू असे आमचे निर्णय आहे। स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल।